अच्छा, मी काय म्हणतो जरा लक्षपूर्वक आहे का? बघा कसं आहे ना, सोशल मीडियाचा जे ट्रेंड आहे ना ते फार जास्त चालला आहे. एवढा की यार म्हाताऱ्या म्हाताऱ्या बाया ज्यांच्या थोबाडात दातंसुद्धा नाहीत त्यासुद्धा सोशल मीडिया यूज करतायत. इंस्टाग्राम यूज करतायत, फेसबुक यूज करतायत. त्यांना असं वाटतं की रातोरात मी रील स्टार बनेन आणि माझ्या अवतीभोवती माझे फॅन फिरतील, माझ्यासोबत सेल्फी काढतील. याच्या पाठीमागं प्रत्येकजण लागला आहे. पण याच धावपळीमध्ये सोशल मीडियावर म्हणजे इंस्टाग्रामवर यूट्यूब म्हणतो, यूट्यूब आपला आहे. सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर फेसबुकवर असे काही माणसं बसलेले आहेत, अशा काही बाया बसलेल्या आहेत, त्यांना आपल्या गल्लीमध्ये तोंड बुडवायला लाज वाटते. या कारणामुळं ते सोशल मीडियावर येतात आणि तोंड बुडवायला चालू करतात. बघा, एक घटना सांगतो तुम्हाला, एक स्टोरी सांगतो, जरा लक्षपूर्वक आहे का? एक राणी नावाची बाई होती आणि एक अरुण नावाचा माणूस होता. जी राणी होती तिचं वय 55 वर्ष होतं आणि जो अरुण होता त्याचं वय 25 ते 26 वर्ष असेल. आता जो अरुण होता तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होता. हालाकी मोठा संगीन नव्हता, छोटासाच होता, पण होता. त्याला असं वाटायचं की माझी सोशल मीडियावर ओळख व्हावी, मी फेमस व्हावं, रातोरात मी मिलियनर व्हावं. फॉलोअर्सच्या बाबतीमध्ये म्हणतोय, असे तर भीकमागेच असतात सगळे. तर त्याची ओळख एका राणी नावाच्या महिलेसोबत होते, म्हणजे या मुलीसोबत होते. असंच आता कसं असतं ना, सोशल मीडियावर हे नाही झालं तर ते नाही झालं तर ते, हे करण्याच्या पाठीमागं खूप जास्त लोक असतात. तसंच हा अरुणसुद्धा होता. चला, सोशल मीडियावर फेमस नाही तर मुलींना बोलणं, बायांना बोलणं हे जरा चालू ठेवायचं. बेरोजगार म्हणल्यावर काय असतं, शिक्षण शिकलं नाही त्या कारणामुळे नोकरी लागली नाही त्या कारणामुळं घरी रिकामं बसलेलं आहे आणि रिकामं बसलेलं आहे त्या कारणामुळं सोशल मीडियावर वापरत आहे. अशा प्रकारचा हा अरुणचा स्वभाव होता. तर त्याने काय केलं, आपल्या इंस्टाग्रामवर स्क्रोलिंग करता करता त्याच्यासमोर राणीची आयडी आली. आता हिची आयडी आल्याच्या नंतर याला तिचे फोटोज व्हिडिओज एवढे चांगले वाटले की तिचा एक ना एक फोटोने एक ना एक व्हिडिओला त्याने लाईक केला. आता त्याने लाईक केल्याच्या नंतर राणीला वाटलं की अरे बाप रे बाप, मी तर सेलिब्रिटी झाले, मी तर आता फेमस झाले. एका माणसाला माझा फोटोसुद्धा आवडला आहे. पण बाई, ॲक्च्युली त्याचा प्रॉब्लेम वेगळा आहे. त्याने तुला लाईक का केलं त्याचा प्रॉब्लेम वेगळा आहे, ते तुला समजलं नाही आणि कदाचित तुला समजलासुद्धा असेल, पण तू माघार घेतली नाही. मग या राणीनं त्याला SMS केला की हाय म्हणून. मग त्याने हिला पण केला रिटर्नमध्ये हाय. मग यांचं बोलणं थोडंसं जास्त होत एवढं जास्त झालं की दोघंजणं थोडीफार प्रेमाच्या गोष्टी बोलायला लागले. यांचे नंबर एकमेकांसोबत कधी एक्सचेंज झाले ना, कधी कळालंच नाही. इंस्टाग्रामच्या चॅटिंगवरून ते फोनच्या कॉलिंगपर्यंत यांची रिंगण चालू झाली. आता त्याच्यामध्ये हा तिला व्हिडिओ कॉल करते, ती याला व्हिडिओ कॉल करते. व्हिडिओ कॉलवर जे काही नाही करायचं ते सगळं केलं. आता बघा, सोशल मीडियावर एक गोष्ट असते, जर माणूस 50 वर्षाचा असेल ना तर त्याला 25 वर्षाचा सोशल मीडिया बनवून दाखवतो. फिल्टर लावून, थोडंसं फोटो एडिट करून, व्हिडिओ एडिट करून, फिल्टर करून, त्याच्यावर इफेक्ट मारून एकदम बेस्ट, एकदम म्हातारा कोथारा माणसाच्या तोंडावरच्या ज्या झुरळे असतात ना त्यासुद्धा सोशल मीडिया गायब करतं. त्याची राणी होती ना, तिचंसुद्धा असंच होतं. ॲक्च्युलीमध्ये तिचं वय होतं 55 वर्ष आणि याचं वय होतं 25 वर्षे. एवढी व्हिडिओ कॉल, सोशल मीडियावरचे फोटो, सोशल मीडियावरचा व्हिडिओ कॉल, चॅटिंग, व्हिडिओज, याच्यामध्ये अरुण इतका गुल्ला, याला वाटलं की मला तर आता स्वर्गाची परी भेटली आहे, माझ्या तर हातामध्ये हूर लागली आहे. मग अरुण फार खुश होता. त्याने बोललं नंतर त्याने ठरवलं की आता आपण दोघंजणं भेटायचे. राणी बी म्हणली हां ठीक आहे, भेटूयात आपण. पण जे एक डायलॉग असतो ना की यार तो समोर आल्यावर मला पसंत नाही करणार. हा म्हणला की अरे काय का असं ना, तू मला पसंत, मी तुला पसंत, चेहऱ्यावर कोण प्रेम करते. मग ज्यावेळेस दोघंजणं समोर आले, समोरासमोर आल्याच्या नंतर जेव्हा अरुण तिला बघतो त्यावेळेस त्याला समजतं की आईच्या गावात आपण जिसको हूर की परी समज रहा था वो नूर की भाईस निकली. अरुणला असं वाटलं, त्याला फार पश्चाताप झाला. मग त्याने एक विचार केला की ठीक आहे, फुल नाही फुलाची पाकळी, आपले एरी पण लग्न होईना झाले, एरी पण कोणती मुलगी भेटना झाली, भेटली आहे तर रगडा चालू ठेवायचा. मग त्या दिवसापासून याला सगळं माहीत झालेलं असूनसुद्धा याने तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले. प्रेमसंबंध असे ठेवले की बघायचं कामच नाही. फुल रोमॅन्टिक, फुल एन्जॉय. प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक महिन्यामध्ये एकमेकांना भेटायचं, हॉटेलमध्ये जायचं, दिवसभर एन्जॉय करायचा, पलंग तोडायचा, एकदम मस्तीखोर असं. आणि त्या मस्तीखोरमध्ये त्या राणीला असं वाटलं की यार जो अरुण आहे तो आता एकदम काळजामधून माझ्यावर प्रेम करतोय. मग तिनं त्याला देता 1.5 लाख रुपये दिले. आणि 1.5 लाख रुपये दिल्याच्या नंतर अरुणचे जे नखरे आहेत ते जास्त व्हायला लागले.
आता हिची इच्छा अशी व्हायला लागली की यार आता बरेच वर्ष झाले, 2 वर्ष झाले, आपण दोघं जण रिलेशनमध्ये आहे, एक तर सोबत राहायला पाहिजे, नाही तर मग याने माझे पैसे द्यायला पाहिजे. मग तिने याला पैसे मागितले. नाही, पहिले म्हणली की तू माझ्यासोबत लग्न कर, पण अरुण म्हणला की काही गोष्ट करायली का तू, 55 वर्षाची, मी 25 वर्षाचा, तुझा माझा ताळमेळ बसला का? ठीक आहे, हॉटेलमध्ये पलंगावर बसत असेल, पण असं नॉर्मली बसतो का? समाजामध्ये जर समजा तू माझी बायको झाली तर कसं जजमेंट नाही ना लागणार, त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकणार. मग ती म्हणली की माझे 1.5 लाख रुपये दे. तू जर माझ्यासोबत लग्न नाहीच करू शकत तर माझे पैसे तू कशाला वापरतोस? बरोबर आहे ना? तू माझे 1.5 लाख रुपये देऊन टाक. तू मला वापरलं, मी तुला वापरलं, माझे 1.5 लाख रुपये देऊन टाक, संबंध इथं संपवून टाक. मग यांचे भांडणं याच्यावरून व्हायला लागले. भांडणं होता 2 ते 4 महिने झाले. 4 महिन्यामध्ये कधी कधी असे भांडणं व्हायचे, म्हणजे नेमकं प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या, प्रेम संपलं, कार्यक्रम संपला की याचे भांडणं चालू व्हायचे. मग एक दिवस दोघं जण भेटायला येतात आणि असंच बोलता बोलता भांडणं चालू होतात. आसपास कुणी नसतं. अरुणला राग आलेला असतो. अरुण घेतो आणि तिचा जो गळ्यात अडकवलेली ओढणी असते ना, त्यानेच तिचा असा गळा घोडतो. पायाने एका दाबून धरतो, एका हाताने असं जोरात ओढतो, तिला तिथे जीव मारतो. तिचा जीव जाईपर्यंत तो तिथून जात नाही. एकदा तिचा जीव गेला, तिचा मोबाईल घेतो, त्याच्या मोबाईलमधलं सिम कार्ड बाहेर काढतो, नदीमध्ये फेकून देतो आणि निघून जातो. पण अखेरकार पोलीस तिच्या सिम कार्डवरची हिस्ट्री बघून, याचा नंबर काढून, याचा पत्ता काढून याला पकडतात. पकडल्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये नेतात आणि विचारतात की बाबड्या तू असं का केलंस? बाबड्या म्हणला की साहेब, माझ्या दोन्ही तंगड्यातली आग लई मोठी होती, ती इजत नव्हती. ती इजवायसाठी मी इंस्टाग्रामवर गेलो. तिथं गेल्याच्यानंतर मी पाहिलं तर मला ही पटली. मला माहीत नव्हतं की ही अशी असेल म्हणून. बरं ठीक आहे म्हणलं, काय हरकत आहे, आपल्याला काय, आपलं काम झालं बस झालं. 25 वर्षाची असो की 55 वर्षाची असो, पण ही माझ्या डोक्यावर नाचायला लागली, मला आला राग, म्हणून मी टाकलेला मारून. तर या सगळ्या स्टोरीचा सारांश असा होतो की कसं आहे ना, आपल्या डोळ्याच्या माघारी कोण कसं आहे यावर आपण गॅरंटी देऊ शकत नाही ना. या जगामध्ये आपल्या घरामधला, आपल्या सोबत राहणारा माणूस तो कसा आहे हे आपण जाणू शकत नाही. तर दूरची तर वेगळी गोष्ट आहे ना. तर आणि खास करून जे महिला असतात त्या, ज्यांच्यासोबत ओळख नाही, ज्यांना कधी बघितलं नाही, त्यांचा कधी स्वभाव माहीत नाही, त्यांच्या SMS रिप्लाय देतात, त्यांना बोलतात, प्रेमसंबंध जोडतात आणि अशा घटना होतात. तर महिलांनी असं थांबवायला पाहिजे. अनोळखी माणसाला SMS नाही केला पाहिजे, त्यांच्यासोबत त्यांच्या रिलेशनमध्ये न जायला पाहिजे, कारण की आपला जीव जाऊ शकतो. कसं आहे ना, या जगामध्ये जान आहे तो जहान आहे, नाहीतर काय कधीची गाण नाही. समजलं? तर आता जर काही शिकायला भेटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपलं हे चॅनल डेट झालं होतं आणि खूप दिवस झाले होते या चॅनलवर आपण काहीही टाकलेलं नव्हतं. तर आता टाकायला सुरुवात केली आहे. रेग्युलरपणे मागं जसे व्हिडिओ येत होते तशा प्रकारचे आता परत व्हिडिओ या चॅनलवर येणार आहेत. तर सबस्क्राईब करा आणि लाईक करून ठेवा. चला तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. समोर काय शिकण्यासाठी असलं तर ते घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार, राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र.